अथ श्री साई सच्चरित अध्याय 3. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. आता पूर्वकथेची संगती. साई पूर्ण आश्वासन देती. म्हणती आपुली संपूर्ण अनुमती. चरित्रस्थिती वर्णावया. तुम्ही आपुले कार्य करा. मनी यत्किंचितही न कचरा. विश्वास पूर्ण मद्वचनी धरा. निर्धार करा मनाचा. केलिया मल्लिलेचे लेखन. होईल अविद्या दोष निरसन. भक्तिभावे करिता श्रवण. प्रपंच भान मावळेल. उठतील श्रवण सागरावरी. भक्ती प्रेमामृताच्या लहरी. बुडिया देता उपरा उपरी. येतील करी बोधरत्ने. ऐकोनी निशंक झाले मन. साईपदी केले नमन. मग हे चरित्र लेखन. यथा स्मरण आरंभी. हे शब्द येताच बाबांचे ओठी. तीच बांधिली शकून गाठी. घडून येणार आता हे गोष्टी. मी तो वेठीचा बिगारी. पहा अगम्य हरीची लीला. त्यावीण नकळे ती अन्याला. श्रुतिशास्त्र वेद मुकावला. थांग लागला ना कोणा. शास्त्र विशारद वेदवादी. प्रज्ञावंत पंडितादी. घटपटादी वादप्रवादी. यांच्या नादी भरू नका. हरी निजभक्तांचा केला. भाळ्या भोळियांचा भुकेला. प्रेमा लागी समोळ विकला. सदा हठेला दांभिका. यातची तुमचे कल्याण आहे. माझेही अवतार सार्थक्य हे. माझी तो घोकणी नित्य पाहे. काळजी वाहे हेच मी. वरी एक सांगतो श्यामा. प्रेमे घेईल जो मन्नामा. तयाच्या मी सकल कामा. पुरवी प्रेमा वाढवी. मग जो गाई वाडे कोडे. माझे चरित्र माझे पवाडे. तयाची आम्ही मागे पुढे. चोहीकडे उभाची. जे जे भक्त मज कारणे. असतील विनटले जीवे प्राणे. तयासी या कथा श्रवणे. आनंद होणे सहजीच. कोणीही केल्या माझे कीर्तन. तयासी देईन आनंद घन. नित्य सौख्य समाधान. सत्यवचन मानवे. जो मजलागी अनन्य शरण. विश्वासयुक्त करी मदभजन. माझे चिंतन माझे स्मरण. तयाचे उद्धरण ब्रीद माझे. माझे नाम माझी भक्ती. माझे दफ्तर माझी पोथी. माझे ध्यान अक्षय चित्ती. विषय स्फूर्ती कैची त्या. कृतांताच्या दाढेतून. काढीन मी निजभक्ता ओढून. करिता केवळ मत्कथा श्रवण. रोग निरसन होईल. कथा करा सादर श्रवण. त्यावरी करा पूर्ण मनन. मननावरी निदिध्यासन. समाधान पावाल. अहम सोहम जाईल विरोन. उन्मन होईल श्रोतियांचे मन. चित्त होईल चैतन्य घन. अनन्य परिपूर्ण श्रद्धेने. साई साई ती नाम स्मरण. करील सकल कलिमल दहन. वाणी श्रवण गतपाप भंजन. एक लोटांगण घालिता. कार्य जरी नव्हे सामान्य. आज्ञा केली शिरसामान्य. बाबांसारिखा असता वदान्य. कापा दैन्य आदरावे. कोणा हाती बांधविले रावुळे. कोणासी कीर्तन रंगी लाविले. कोणासी तीर्थयात्रे धाडिले. मज बैसविले लिहावया. अवघ्या परीसमी पामर. कवण्या गुणे हा करुणा सागर. दया घन ओळला मजवर. मी तर काही जाणेन. हाची गुरुकृपेचा नवलावा. की जेथ काही न लव ओलावा. तेथेही निबर तरु फुलावा. दाट उफलावा अप्रयासे. कोणी पुढे बांधितील मठ. कोणी देवालये कोणी घाट. आपण घेऊ धोपट वाट. चरित्रपाठ साईंचा.
कोणी सत्कारपूर्वक अर्चन, कोणी करीती पाद संवाहन, उत्कंठित झाले माझे मन, गुणसंकीर्तन करावे. कृतयुगी जे प्राप्त ध्याने, त्रेती यजने, द्वापारी अर्चने, ते प्राप्त सर्व नाम संकीर्तने, गुरुभजने कलियुगी. अनधिकारी उघड उघड, चिंध्या भाराभर एकना धड, तेथे ऐसे हे अवजड, कार्य अवघड घ्यावे का. यत्न न करिता उगे बसावे, आज्ञाभंग पातकी व्हावे, आज्ञा पालन करू जावे, तरी व्हावे हे कैसे. समर्थ साईंची निजस्थिती, यथार्थ वर्णाया कोणागती, स्वयेच भक्तार्थ कृपा करीती, तरी ते वदविती स्वयेची. वाणीची जेथ न चले धाव, तेथे मी का बांधिली हाव, ऐसे बोलावयासी वाव, ठेविला न ठाव कवणा ते. उचलिली जेव्हा हाती लेखन, बाबांनी हरिले माझे मी पण, लिहिती आपुली कथा आपण, ज्याचे भूषण त्याजला. हे तो संत चरित्र लेखन, संतावीण करील कोण, बाबांच्या अतर्क्य गुणांचे आकलन, गगना आलिंगन दाना सम. अतिगहन तयांचे महिमान, वर्णावयासी मी मतिहीन, त्यांनीच उचलुनी आपुले आपण, निर्मुक्त वचन भावे की. बाबा जरी मी जन्मतः ब्राह्मण, तरी श्रुती स्मृती नेत्रविहीन, जरी हे या जन्मा दूषण, परी मज भूषण आपुले. श्रुती स्मृती हे ब्राह्मण नयन, काणा तो जो एकेहीन, अंधचितो जो उभयविहीन, हीन दीन तैसा मी. आपण मज अंधाची काठी, असता मज काय आटाटी, टेकीत टेकीत पाठी पाठी, धोपट वाटे चालेन. आता पुढारा काय करावे, मज पामरा नाही ठावे, आपणची बुद्धिदायक भावे, संपादावे निज कार्य. मुके बृहस्पती सम बोलती, पंगू मेरू पर्वत लंघिती, ही जयांची अतर्क्य शक्ती, तयांची युक्ती त्या ठावी. मी तो केवळ पायांचा दास, नका करू मजला उदास, जो वरी या देही श्वास, निज कार्यास साधू निघ्या. आता आपण श्रोतेजन, जाणितले जी ग्रंथ प्रयोजन, साईच लिहिता लिहविता आपण, भक्त कल्याण कारणे. कैसा वाजेल पावा की पेटी, चिंता नाही उभया पोटी, ही तो वाजवित्या आटाटी, आपण कष्टी का व्हावे. की जे चंद्रकांत स्त्रवत, ते काय तया पोटीचे अमृत, ती तो चंद्राची करामत, चंद्र निर्मित चंद्रोदयी. किंवा सागराये भरती, ती काय त्याची निजकृती, ती ही चंद्रोदयाचे हाती, सागरकृती नव्हेती. असो टाळोनी भवरे खडक, सागरी नावा चालाव्या तडक, म्हणून जैसे लाल भडक, दीप निदर्शक लाविते. तैशाची साईनाथांच्या कथा, ज्या गोडीने हिणवितील अमृता, भवसागरीचे दुस्तर पंथा, अतिसुतरता आणीतील. धन्य धन्य या संत कथा, श्रवणद्वारे अंतरी रिघता, बाहेर निघे देहाभिमानता, द्वंद्व वार्ता नुरेची. जव जव यांचा हृदयी साठा, तव तव विकल्प पळे 12 वाटा, ज्ञान संचय होय लाठा, उतरे ताठा देहाचा. बाबांच्या शुद्ध यशाचे वर्णन, प्रेमे तयाचे श्रवण, होईल भक्त कश्मल दहन, सोपे साधन परमार्था. मायातीत ब्रह्मकाय, काय तत्तरणार्थ उपाय, कर्मधर्माचरणे हरिहा प्रिय, कैसे निहोय निज भक्ता. आत्यंतिक क्षेमते काय, भक्तिमुक्ती विरक्ती काय,
वर्णाश्रम धर्म वस्तु अद्वय इत्यादी विषय अतिगूढ एतदर्थ जया ते गोडी तयांनी पुरवाया निज आवडी ज्ञानोबा एकनाथाधिकृत ग्रंथ परवडी सुख निरवडी सेवावे कृतयुगी शमदम त्रेती यजन द्वापारी पूजन कलियुगी नामकथा कीर्तन स्वल्प साधन परमार्था ब्राह्मणादिचारी वर्ण सर्वांसी साधन गुरुकथा श्रवण असो स्त्री शूद्र वा जातिहीन हे एक साधन सकळाते असेल जयाचे पुण्य पदरी तोच या कथा श्रवण करी कोणास येतील निद्रा लहरी तयाही श्रीहरी जागविल वावे विषय भोग अनवरत ते न लाभता ते दीनचित्त तयासी ही हे संत कथामृत विषय निर्मुक्त करील योग याग ध्यान धारण करू जाता प्रयास नाना आयास न लगे या कथा श्रवण एका अवधाना वाचून ऐसी ही साईची कथा निर्मळ परिसोत सज्जन श्रोते प्रेमळ जळतील पंच महापापे प्रबळ जातील समूळ विलयाला आम्हा भवपाशी जखडिले तेणे निजरूप वेढिले श्रवणे ते वेढे होतील ढिले स्वरूप पहिले लाधेल व्हावे कथांचे आमरण स्मरण घडावे तयांचे नित्य परिशीलन होवो भवदवार्ता शांतवन समाधान जीवांचे वाचता परिसता भक्तिभावे सहज साईचे ध्यान व्हावे सगुण रूप डोळा दिसावे चित्ती ठसावे दृढतर येणे घडावी सद्गुरु भक्ती पावावी संसारी विरक्ती जडो गुरुस्मरणी प्रीती होवो मती निर्मल ऐसीच बुद्धी धरोनी मनी कृपा केली साई नाथांनी मज निमित्ता पुढे करोनी स्वये करणी हे केली ओटी तुडुंब लागली ओढी वासरा वीण पान्हान सोडी हे तो धेनू ते उपज खोडी तैशीच आवडी साईंची मज चातकाचे नि आशे आनंद घन ही माऊली वर्षे पुरवूनि माझिया अल्पतृषे भक्त प्रकर्षे निवविल काय भक्ती प्रेमाचे कौतुक मातेस लागे बाळाची भूक तयाने न पसरिताही मुख थानकू चुकते कोंदी कोण जाणे तिचे शीण लेकुरान त्याची जाण न पुसता निज माऊली विण अन्य कोण देथान बाळकासी घालिता लेणे बालक त्यातील स्वारस्य नेणे ते कौतुक एक माताच जाणे तैसेच करणे सद्गुरूचे हा माझा बाळाचा लळा पुरविल कोण सुख सोहळा माऊली वीण कोणास कळवळा तो जिव्हाळा दुर्मिळ सन्मातेच्या पोटी येणे महद्भाग्ये देवाचे देणे दुःख सोसूनी जन्म देणे बाळक नेणे हे काही असो ये अर्थी आणिक वचन बोलिले बाबा करवितो श्रवण अहो जी आपण श्रोते सज्जन आदरे अवधान देईजे सन 1916 साली चाकरी सरकारी पुरी झाली यथा योग्य पेन्शन बसली वारी आली शिर्डीची गुरुपौर्णिमेचा तो दिवस भक्त मिळाले गुरुपूजेस अण्णा स्वयंस्फूर्ती विनविती बाबास करीती शिफारस ती परिसा अण्णास माझी मोठी काळजी बाबांच्या समोर करीती अजीजी यांच्या वाढत्या संसारा माझी कृपा कराजी याजवर लावा की यास दुजी नोकरी ही पेन्शन काय पडेल पुरी अण्णा साहेबांची चिंता निवारी ऐसे करी काही गा बाबा तव वदती प्रत्युत्तरी मिळेल मेली तयासी नोकरी करावी आता माझी चाकरी सुख संसारी लाधेल ताटे याची भरली सदा यावत जीवन रीती कदा
भावे मतपर होता सर्वदा, हरतील आपदा तयाच्या. काही केले काय झाले, म्हणती जनते समजा चळले. धर्माचरण जयांनी वर्जिले, तयास पहिले वर्जावे. समोर येता बाजूसी जावे, महाभयंकर ते समजावे. त्यांच्या छायेसही न रहावे, पडल्या सहावे कष्टही. आचारहीन शील भ्रष्ट, विचारहीन कर्मनष्ट. देखे ना जो इष्टानिष्ट, केवी तो अभीष्ट पावेल. लाग्या बांध्या वीण विशेषी, कोणी न येई आपुले पाशी. श्वान सुकर कामाशी, हडहड कुणासी करू नये. येथून पुढे भक्तिभावा, करावी याने माझी सेवा. करुणा येईल देवाधिदेवा, अक्षय ठेवा लाधेल. मग ही पूजा करावी कैसी, मी कोण कैसा जाणावा भरवसी. साईचा तो देह विनाशी, ब्रह्म अविनाशी सुपूज्य. मी तो अष्टधा प्रकृती रूपाने, भरलो आहे चौबाजूने. हेची अर्जुनासी भगवंताने, गीता व्याख्याने निवेदिले. यावन्नाम रूपाकृती, स्थावर जंगमात्मक ही जगती. मीची नटलो अष्टधा प्रकृती, ही एक चमत्कृती माझीच. ओम प्रणव हा माझा वाचक, वाच्यतयाचा मीची एक. विश्वाकार वस्तू अनेक, त्यातही मी एक भरलेला. आत्मभिन्न वस्तू नाही, तेथे कामना कशाची पाही. मीची अवघा ठायी ठायी, भरलो दाही दिशांती. परिपूर्ण सर्वत्र येणे भावे, मी माझे हे जेथ विरावे. तया कामनीय काय असावे, सर्वी वसावे सर्वस्वी. कामना या बुद्धीत उगवती, आत्मयासी संबंधन धरिती. साई महाराज निजात्ममूर्ती, कामना स्फूर्ती तेथे कैची. कामनांचे नाना प्रकार, मी कोण हे कळताची सार. विरोनी जाती जैसी गार, रविकर निकर संतप्त. मनबुद्ध्यादि इंद्रिया सकट, नव्हे मी स्थूल विराट. नव्हे मी हिरण्यगर्भ अप्रकट, साक्षी मी जुनाट अनादी. एवं गुण इंद्रिया परता, नाही मज विषय तत्परता. नाही मज वीण ठावरिता, करता करविता मी नव्हे. मन बुद्ध्यादि इंद्रियगण, अवघा जड ही जेथे ओळखण. तेथेच विरक्ती प्रकटेल जाण, सारील आवरण ज्ञानाचे. स्वरूपाचे जे विस्मरण, तेची मायेचे अवतरण. शुद्ध पूर्णानंद स्मरण, तोची मी चैतन्य घनरूप. त्या मजकडे फिरविणे वृत्ती, तीच सेवा तीच मदभक्ती. चिदानंद मी होता प्रतीती, शुद्ध स्थिती ते ज्ञान. अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानमानंदं ब्रह्म. जगन्मिथ्यत्वे जगद्भ्रम, सत्यत्वे ब्रह्मतो हामी. नित्यशुद्ध बुद्धमुक्त, वासुदेवो हमोमन्वित. सत्यश्रद्धा भक्तिसहित, पूजन स्वहित हे माझे. ऐसे मी कोणते समजून, करावे माझे यथार्थ पूजन. वरी व्हावे अनन्य शरण, जावे समरसून मज माझी. नदी जाता समुद्रा शरण, येईल का ती पुन्हा परतोन. उरेल का वेगळे नदीपण, देता आलिंगन अर्णवा. स्नेहयुक्त कार्पासवाती, भेटू जाता दीपक ज्योती. स्वये पावे दिव्य दीप्ती, तैसीची गती संतपदी. अल्ला मालिक चैतन्य घन, यावीण चित्ता नाही चिंतन. शांत निरपेक्ष समदर्शन, तयाचे मी पण ते कैचे. निर्ममत्व निरहंकृती, निर्द्वंद्वत्व निष्परिग्रह स्थिती. याही चार गुणांची जै वस्ती, मी पण स्थिती तै कैची. तात्पर्य हे आठही गुण, साई अंगी असता संपूर्ण. मी पणासी तै कैचे स्थान,
सेवू मी पण तै कैसे. विश्वी भरले जयाचे मी पण, तयाचाची अंश माझेही मी पण. करावे साईपदी समर्पण, हीच संपूर्ण मम सेवा. माझी सेवा माझे भजन, अनन्यपणे मजसी शरण. तो होय मद्रूप जाण, भगवंत वचन भागवती. कीटकी सही भ्रमर ध्यान, तेणे ती लाधे भ्रमरपण. शिष्य ही करिता निज गुरु भजन, निज गुरु समान तो होय. समान शब्दे जे वेगळेपण, तेही नसाहे गुरु एक क्षण. गुरुत्व नव्हे शिष्यावीण, शिष्यत्वा अभिन्न गुरुपण. असो पूजा जयाची आज्ञा पिली, तो मी कोण ही व्याख्या केली. पुष्टी करणार्थ गोष्ट आठवली, ओघासी आली ती कथितो. शिर्डीसी आला एक रोहिला, तोही बाबांचे गुणासी मोहिला. तेथेची बहुत दिन राहिला, प्रेमे वाहिला बाबांसी. शरीरे पुष्ट जैसा हेला, स्वैरवर्ती न जुमानी कोणाला. फक्त कफनी पाय घोळ अंगाला, येऊनी राहिला मशिदीत. दिवस असो वा निशी, मशिदीसी वा चावडीसी. कलमे पढे उंच स्वरेसी, अति आवेशी स्वच्छंद. महाराज शांतीचा पुतळा, ग्रामलोक फार कंटाळला. मध्यरात्री सही त्याचा टकळा, अडथळा सकळा झोपेला. दिवसा खपावे उन्हा तान्हात, शेतात अथवा रानावनात. रात्री ही झोप नाही निवांत, लोक नितांत कदरले. नसेल होत बाबांना ताप, लोकांचे तो मोठे पाप. नाही रात्री सुखाची झोप, आला संताप रोहिल्याचा. इकडे आड तिकडे विहीर, धरावा कोठवरी तो धीर. रात्रंदिन ही किरकिर, मोठी फिकीर त्या पडली. रोहिला आधीची माथे फिरू, वरी बाबांचा बळकट धीरू. होता त्याहूनही अनावरू, मग तो थोरू जाहला. चढेल आणि ताठर झाला, लोकांवरी तोंड टाकू लागला. निस्सीम बेफाम उरफाटला, गावही फिरला तयावर. अत्यंत मायाळू साई माऊली, शरणागतासी पाठीसी घाली. म्हणून गावीची सर्व मंडळी, काकुळती आली बाबासी. परी बाबान लक्ष देती, ग्रामस्थांसीच उलट वदती. नका सतावू रोहिल्या प्रती, तो मज अतिप्रिय वाटे. या रोहिल्याची बाईल घरघुशी, नांदून घटे तयापाशी. यावया टोके ती मजपाशी, चुकवोनी त्यासी ते विवशी. नाही रांडेला पडद पोशी, लाज लज्जा लाविली वेशी. हाकुनी बाहेर घालिता ती जसी, बलात्कारेसी घर घुसे. ओरडू थांबे तेची संधी, शिरू पाहे रांड दुर्बुद्धी. तो ओरडता ती पळे त्रिशुद्धी, सुख समृद्धी मजतेणे. जावेन कोणी त्याच्या वाटे, ओरडू द्या मुक्त कंठे. तया वीण मज रात्र न कंठे, सौख्य मोठे त्याचेनी. याची ही ओरड येणे परी, आहे मज बहुहितकारी. ऐसा हा रोहिला परोपकारी, बहुसुखकारी मज लागी. ओरडू द्या त्यासी यथेष्ट, त्यातची आहे माझे इष्ट. ना तरी ती रोहिली दुष्ट, देईल कष्ट मज लागी. स्वयेची मग जै थकेल, आपोआप स्वस्थ राहील. कार्यभाग तुमचा साधेल, मजहीन बाजेल ती रांड. ऐसे म्हणता महाराज, खुंटला मग तेथे इलाज. बाबांच्या मनी नाही गजबज, काय मग काज आम्हा ते. आधीची रोहिल्यासी उल्हास, वरिहा आला फाल्गुन मास. कलमे पडता कंठशोष, असम साहस मांडिला. जन समस्त आश्चर्यापन्न, केवढे बाबा क्षमा संपन्न. जेणे व्हावे मस्तक भिन्न,
तेणेची तल्लीन ते होती. काय भयंकर ती ओरड, घशासी कैसी नव्हे कोरड, बाबांची परी एकची होरड, नका दरडावू तयाला. दिसाया रोहिला वेडा पीर, परी बाबांवरी अत्यंत आदर, कलमे निज धर्मानुसार, हर्ष निर्भर पढे तो. वाणी हळुवार किंवा मोठी, कोणास याचा विचार पोटी, स्फुरणासवे उठा उठी, गर्जत उठी हरिनाम. निसर्गदत्त घरघर स्वर, अल्लाहो अकबर नाम गजर, कलमे पढे आनंद निर्भर, नित्य निरंतर रोहिला. जयासी हरिनामाचा कंटाळा, बाबा भीती तयाच्या विटाळा, म्हणती उगा का रोहिल्यास पिटाळा, भजनी चाळा जयाते. मदभक्ता यत्र गायंती, तिष्ठे तेथे मी उन्निद्र स्थिती, सत्य करावया हे भगवदुक्ती, ऐसी प्रतीती दाविली. ओले कोरडे मागून खाईल, ना तरी उपाशीही राहील, तया रोहिल्यासी कैची बाईल, कोठून जाईल बाबांशी. रोहिला कफल्लक दिडकीस भारी, कैचे लग्न कैची नारी, बाबा बाळ ब्रह्मचारी, कथा ही सारी माईक. करीना का कंठशोष, बाबांसी कलम्यांचा संतोष, ऐकत राहतील अहर्निश, निद्रा ते विष तया पुढे. कोठे कलम्यांची प्रबोधवाणी, कोठे ग्रामस्थांची पोकळ गाऱ्हाणी, तयासी आणावया ठिकाणी, बतावणी ही बाबांची. हाची अभिप्राय येणे रीती, बाबांनी सकळा दाविली प्रतीती, रोहिल्याची आवडे मज संगती, नामी प्रीती तयाते. दृश्य द्रष्टा आणि दर्शन, अवघेची जया चैतन्य घन, तो असो ब्राह्मण वा पठाण, समसमान दोघेही. एकदा माध्यांनी आरती झाली, मंडळी स्वस्थानी जावया परतली, बाबांच्या मुखावाटे जी निघाली, मधुर वचनावली ती ऐका. कुठेही असा काहीही करा, एवढे पूर्ण सदैव स्मरा, की तुमच्या इत्थंभूत कृतीच्या खबरा, मज निरंतरा लागती. येणे निदर्शित ऐसा जो मी, तोची मी सर्वांच्या अंतर्यामी, तोची मी हृदयस्थ सर्वगामी, असे मी स्वामी सकळांचा. भूती सबाह्याभ्यंतरी, भरूनी उरलो मी चराचरी, हे सकळ सूत्र ईश्वरी, सूत्रधारी मी त्याचा. मी सकळ भूतांची माता, मी त्रिगुणांची साम्यावस्था, मीच सकलेंद्रिय प्रवर्ता, करता धरता संहर्ता. लक्ष लावी जो मजकडे, नाही तयासी कैचेही साकडे, तोची माझा जै विसर पडे, माया कोरडे उडवितै. दृश्य जात हे मत्स्वरूप, कीड मुंगी रंक भूप, हे स्थिर जंगम विश्व अमूप, हेची निजरूप बाबांचे. काय मौजेचा हा इशारा, भेद नाही संता ईश्वरा, अभेद रूपे चराचरा, विश्वोद्धारा अवतार. होणे जरी गुरुपदी लीन, तेणे करावे गुरुगुण गायन, अथवा करावे गुरुकथा कीर्तन, अथवा श्रवण भक्तीने. साधके ऐसे करावे श्रवण, श्रोता श्राव्य जाई विरोन, प्रकट होईल चैतन्य घन, मन उन्मन पावेल. असता जरी गर्क संसारी, पडली संत कथा कानावरी, यत्न न करिता तिळभरी, कल्याणकारी ती स्वभावे. मग ती भक्तिभावे परिसता, केवढे श्रेय चढेल हाता, श्रोता विचार करावा चित्ता, आपुल्या निजहिता कारणे. जडेल तेणे गुरुपदी प्रेम, वाढेल क्रमे आत्यंतिक क्षेम, न लगे दुजी निष्ठा नेम, होईल परम कल्याण. मना लाविता ऐसा निर्बंध,
वाढेल कथा श्रवण छंद, सहज तुटतील विषयबंध, परमानंद प्रकटेल. ऐकून बाबांची मधुरवाणी, निर्धार केला मी निजमनी. येथून पुढे नरसेवा त्यागुनी, गुरुसेवनीची असावे. परी मनासी लागली हुरहुरी, मिळेल मेली तया नोकरी. हे जे बाबा वदले उत्तरी, प्रत्यंतरी येणार की. शब्द बाबांचा खाली पडेल, हे तो सहसा कधीही न घडेल. नरसेवेचा संबंध जडेल, परीन जोडेल हित मोठे. स्वयंस्फूर्ती अण्णांची पृच्छा, खरी तथापि माझी ही इच्छा. नव्हती ऐसे नाही अनिच्छा, प्रारब्ध भोगेच्छा ही नव्हे. माझ्याही पोटी नोकरी व्हावी, संसार निर्वाह सोय लागावी. साई ही बोटाने गूळ दाखवी, परी पाजवी औषध. ते औषध या गुळाचे आशे, पिऊनी धालो भाग्यवशे. नोकरी ही अकल्पित लागली कासे, द्रव्याभिलाषे स्वीकारिली. गूळ झाला तरी शेवट, खाता खाता येणार वीट. बाबांच्या उपदेश मधाचे बोट, चाकिता चोखट वाटले. नोकरी नव्हती चिरस्थायी, चालून गेली आलिया पायी. बाबांनी बसविले ठायीचे ठायी, सौख्य अनपायी भोगावया. हे विश्व संपूर्ण चराचर, भगवत स्वरूपची साचार. परी भगवंत विश्वाहूनही पर, परात्पर परमात्मा. ईश्वर प्रपंचेसी अभिन्न, प्रपंच ईश्वरेसी भिन्न. प्रपंच तेथून चेतना चेतन, तया अधिष्ठान ईश्वर. भगवंताची पूजा स्थाने, अष्टप्रकार असती जाणे. प्रतिमा स्थंडिलादि आनाने, सर्वा तुळणे गुरुश्रेष्ठ. कृष्ण स्वये ब्रह्मपूर्ण, तोही धरी सांदीपनी चरण. म्हणे करिता सद्गुरु स्मरण, मी नारायण संतुष्टे. मजहूनि मज सद्गुरु स्तवन, आवडे की सहस्र गुण. ऐसे सद्गुरूचे वरिष्ठपण, महिमान गहन तयाचे. गुरुभजना जो पाठीमोरा, तो एक अभागी पापी खरा. भोगी जन्म मरण येर झारा, करी मातेरा स्वार्थाचा. मागुती जन्म मागुती मरण, हे तो लागले नित्य भ्रमण. म्हणून करूया कथा श्रवण, निजोद्धरण संपादू. संतमुखीच्या सहज गोष्टी, अविद्येच्या तोडिती गाठी. तारक होती अतिसंकटी, म्हणून पोटी साठवू. नकळे कैसा येईल वेळ, घालून देतील कैसा मेळ. हा अल्ला मियाचा सर्व खेळ, भक्त प्रेमळ प्रेक्षक. गाठीसी नसता प्रज्ञाबळ, काय म्हणावे हे दैव सबळ. जे मी लाधलो साई गुरु प्रबळ, हाही एक खेळ तयाचा. निवेदिले ग्रंथ प्रयोजन, कथिले मज दिधले जे आश्वासन. जेणे मत्परत्वाणी मत्पूजन, काय ते दिग्दर्शन जाहले. आता आपण श्रोतेजन, कराल पुढील अध्यायी श्रवण. समर्थ साई नाथांचे अवतरण, शिर्डीत कैसेन जाहले. लहान थोर तुम्ही सगळे, हे साईंचे चरित्र आगळे. होऊन क्षणैक संसारा वेगळे, परिसा भोळे भाविक हो. स्वये जरी निर्विकारी, साई नटनाटकी अवतारी. वर्ते माया कार्यानुसारी, जैसा व्यवहारी प्रापंचिक. समर्थ साई या अल्पमंत्रे, ध्याती जयाची पदे पवित्रे. हालवी जो भक्त भव मोक्षसूत्रे, पावन चरित्रे तयाची. एवंच पावन साई चरित्र, वाची तयाचे पावन वक्त्र. श्रोतयांचे पावन श्रोत्र, होईल पवित्र अंतरंग. प्रेमे करिता कथा श्रवण, होईल भवदुःखांचे हरण.
ओळेल साई कृपाघन प्रकटेल संपूर्ण शुद्ध बोध लय विक्षेप कषाय रसास्वाद हे श्रवण अपाय दूर सारा हे अंतराय श्रवण सुखदायक होईल न लगे व्रत उद्यापन न लगे उपवास शरीर शोषण न लगे तीर्थयात्रा पर्यटन चरित्र श्रवण एक पुरे प्रेम असावे अकृत्रिम जाणिले पाहिजे भक्तिवर्म सहज लाधेल परमार्थ परम नासेल विषम अविद्या न लगे इतर साधनी क्षीण करू हे साई चरित्र श्रवण संचित आणि क्रियमाण अल्प प्रमाण ही नुरवू कृपण वावरो कवण्याही गावा चित्ता समोर पुरलेला ठेवा जैसा तयासी अहर्निशी दिसावा तैसाची वसावा साई मनी स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते ग्रंथ प्रयोजनानुज्ञापनं नाम तृतीयोऽध्याय संपूर्णः श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज।